धनु कुठे तुझी ती सोनेरी दिव्य मोठे. म्हातारा बोलू लागला, माझी प्रिया मृगेंद्रे. क्या बात आहे. माझी प्रिया मृगेंद्रे नेली तुझ्या पाहता, तू शूरवीर मोठा पुरुषार्थ सर्व खोटे. राजा कुठे तुझे ते शिवदत्त खड्ग मोठे. ओ ओ शिवदत्त खड्ग मोठे. हा हा शिवदत्त खड्ग मोठे. म्हातारा सिनेमाचे गाणे ऐकत होता. सांगितलं, राजा कुठे तुझं धनुष्य. अरे जगामध्ये लोकांनी सुखाने जगावं असं वाटत असेल तर काही लोकांना पराक्रम करी लागतो. सांगितलं, महाराज क्षमा करा, तुमचा दर्द मला माहिती. तुमच्या बायकोला मी वाचवलं नाही म्हणून तुम्ही नाराज आहात. माझ्या बरोबर चला. आमच्या गावात 67 वर्षाची एक कुमारिका आहे, नुकतीच रिटायर झाली आहे. 6वा वेतन आयोग सुद्धा तिला मिळालेला आहे. फॅमिली पेन्शन मध्ये तुमचं सगळं आनंदाने निभेल. सांगितलं, मूर्खा, मी काही विषय सुखासाठी बायको मागत नाही. राजा तुला धर्म सत्य अहिंसा सदाचार परोपकार कळलाच नाही रे. कोणी तुझा शपथविधी केला म्हणलं जाऊ द्या. राजाने खूप ऑफर दिली, महाराज माझ्या बरोबर चला. म्हणाल तर 35 वर्षाच्या तरुण मुलीशी. मुलगी काही 35 वर्षाची असते. पण म्हातारा मोठा स्वाभिमानी होता. तो म्हणला, राजा मला काही नको, मला माझी कायमची वय वर्ष 77, डाव्या डोळ्याने तिरळी, नाकाने नकटी, पुढचे 2 दात पडलेले आणि उजवा गुडघा फ्रॅक्चर झालेली बायको आणून दे. राजा म्हणला, आत्ता जरी ऑर्डर बुक केली आणि तात्काळ सर्व्हिस मध्ये मागवली तरी तयार होऊन यायला किती टाइम लागल. त्याच्यापेक्षा म्हणले, आमच्या बरोबर चला एखाद्या तरुण मुलीशी. काही मुली आमच्या गावात लग्नाच्या आहेत. 42 वर्षाच्या कुमारिका आहेत. कुमारिका आहे का कुंभारिका आहे तेच कळत नाही. काय 25 वर्ष झाले तरी हा ग्रॅज्युएट होत नाही. 27व्या वर्षी लग्न, 28व्या वर्षी नोकरी, 35 वर्षापर्यंत शिक्षण सेवक, मग 37व्या वर्षी याला सुरू होतो पगार. तोपर्यंत याला कानाने ऐकू येत नाही, तिला डोळ्याने दिसत नाही. मग 2 ध्रुवावर दोघे आपण, मी इकडे अन ती तिकडे. म्हणले, राजा मला काही विषय सुखासाठी बायको नको. या लागी न लगे तुझे राज्य धन. मला तुझं राज्य पण नको, मला तुझा पैसा पण नको. का मूर्खास काय उत्तम ग्रंथ, तरुणास संन्यास देणे अनुचित. जो जरेने व्याकुळ अत्यंत, व्यर्थ त्याचे लग्न जैसे. मजा आहे. साथीदार उत्तम असले की स्वर लागायला सुरुवात होते. सांगितलं, राजा मला काही नको, मला माझी कायमची वय वर्ष 77, डाव्या डोळ्याने चकणी, नाकानं नकटी, उजव्या गुडघ्याचं फ्रॅक्चर, बरोबर आहे ना. अशी बायको आणून दे. राजा म्हणला, हो तुम्ही काय म्हणता, आमच्या बरोबर चला, तरुण मुलीशी करतो. दोघं अडून बसले. बुढ़े लोग भी जीत पे अड़ गए ना तो छोड़ते नहीं. म्हणला, या लागी न लगे तुझे राज्य धन. मला तुझं राज्य पण नको, पैसा पण नको. दे माझी स्त्री आणून, मला माझी बायको आणून दे. आता राजाला कन्फर्म झालं की म्हाताऱ्याला दुसरी म्हातारी चालणार नाही, तरुण बाई पण चालणार नाही. मग मोठेपणा करायला काय हरकत आहे. राजकारणी लोकांचं एक असतं की तुम्हाला काही नकोय ना, मग देतो. गावावरती नदी नाही पण म्हणले पूल बांधून देऊ. अरे का हो, आमच्या गावात तर नदीच नाही म्हणले, ती बी आणून देऊ. तो म्हातारा म्हणला, मला दुसरं काही नको. या लागी न लगे तुझे राज्य धन. पैसा नहीं होना है मेरे को. पैसा क्या करेगा, पैसे से गद्दा खरीदोगे, नींद नहीं आएगी, है ना. या लागी न लगे तुझे राज्य धन, दे माझी स्त्री आणून. आता राजाला कॉन्फिडन्स की या म्हाताऱ्याला दुसरं काही चालणार नाही, मग मोठेपणा करायला हरकत नाही. राजा म्हणे, कीर्तिमालिनी जा घेऊन, दिधली म्याती तुझ प्रती. अब उसको तो उसकी औरत नहीं चलने वाली थी, तो बोल दिया मेरी औरत
जाओ. हे वाक्य ऐकलं मात्र म्हातारा म्हणला हरकत नाही, नाही म्हातारी तर नात म्हणून ती माझ्या उपयोगात येईल. आणि राजा म्हणला अरे बापरे, येतो आपला बाप निघला. तेवढ्यात कीर्तिमालिनी पुढे आली. सांगितलं महाराज, 1 तारखेला तुमच्या पगारातनं जशी 1000ची नोट पॉकेट मनी म्हणून काढून घेते, तो जसा माझा अधिकार आहे तसं तुमच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्हाला धर्माचं आचरण करण्यासाठी संरक्षण आणि पाठिंबा देणं ही माझी जबाबदारी आहे. या आजोबांची मी मरेपर्यंत सेवा करेन आणि यांच्या तोंडात गंगा जल घालून मग तुम्हाला पाणी वाजायला येईल. कर्तव्यदक्ष होती. पटकन पुढे गेली, नमस्कार केला. आजोबा, मी तुमची रोज सेवा करेल, काळजी करू नका. रात्री झोपताना डायबिटीसची गोळी देईल, सकाळी उठताना झोपेची रात्री झोपताना झोपेची देईल. तो म्हातारा म्हणला मला काही नाही, गाय का दूध पीता हूँ, सुबह जल्दी उठता हूँ, गद्दी पे नहीं सोता हूँ, अपना सब परफेक्ट है, अपने को कुछ नहीं है. परवा मैं ऐसा गुरुजी ने फोन किया, पुणे में रहते हैं मेरे गुरुजी, संन्यास लिया है उन्होंने. मैंने उनको फोन किया, गुरुजी प्रणाम, कैसे हो? तो उन्होंने कहा मैं बूढ़ा हूँ इसलिए ठीक हूँ. तबीयत किसकी खराब है? जो जवान है उसकी तबीयत खराब है. ताली मारने के लिए उठने वाले हाथ अगर गैया को अपने घर में सेवा करने के लिए ले जाए तो इस महोत्सव का सार्थक हो जाएगा मेरे भाई. सांगितलं महाराज हरकत नाही, आजोबा मी तुमच्या बरोबर येते, तुमची सेवा करते. तो म्हातारा म्हणला हरकत नाही. पटकन कीर्तिमालिनीचा हात धरला आणि म्हाताऱ्याने आबा उत्तरण केलं, जाऊ लागला. आता स्त्रियांची सवय असते, जाता जाता मागे वळून पाहता, अच्छा तो हम चलते. यांची बिदागी कापून घ्या. राजाने विचारलं फिर कब पिलोगे? बोले जब बाबा छोडेंगे. आणि कीर्तिमालीला घेऊन म्हातारा जंगलामध्ये निघून गेला. म्हाताऱ्याची बायको घेऊन सिंह गेला आणि राजाची बायको घेऊन म्हातारा गेला. आता राजाने विचार केला, असं जर राजधानीत परत गेलो तर लोक म्हणतील जाताना डबल सीट गेले आणि येताना सिंगल सीट कसे आले. मागलं सीट कुकडे टाके आले रे भोरे. तो एका बोलत टिल्ला वही गेला. लोकांचा एक स्वभाव आहे, खाल्ल्या वाचून राहतील पण बोलल्या वाचून राहणार नाही. आणि राजाला थोडी लाज होती, अपयश आलं तर राजीनामा देण्याची पद्धत होती. लाल बहादूर शास्त्री रेल्वे मंत्री होते, अपघात झाला तर तारेने राजीनामा पाठवून दिला. वो जमाने के लोग भी अलग थे. आता विचार केला, घरी गेलं तर आई वडील म्हणतील तुला बायकोनी सांभाळतायत, देश काय सांभाळशील. विचार केला शिवरात्रीचं मंगल पर्व आहे, मरायचंच आहे तर भगवंताचं कार्य करून मरूया. परमात्मा का काम करते करते मरेंगे तो परमात्मा स्वागत के लिए महाद्वार पर आकर खड़े रहेंगे, कहेंगे आओ भाई साहब मैं आपका इंतजार कर रहा था. वो भी दिन आए जिंदगी में कि हमको चाहने वाले रोते रहे और जिनको हमने चाहा था उनको छोड़ के हम ऊपर चलते रहे. आयुष्य कशासाठी आहे? आणि राजाने जंगलातल्या काटक्या गोळ्या केल्या, अग्नी सिद्ध केला. पूर्वीच्या काळी लोक अग्निकाष्ट भक्षण करायचे. राजस्थानमध्ये मुसलमानांनी अत्याचार केले तर आमच्या कैक माता भगिनींनी जोहार केला होता. अग्निकाष्ट सिद्ध केलं, धडधड 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 ज्वाळा वर जाऊ लागल्या. आणि बाजूच्या झऱ्यामध्ये राजाने आंघोळ केली, ओले कपडे घेतले अंगावरती आणि दूर गेला धावत धावत. तिकडनं पळत आला आणि उंच उडी मारली आणि त्या पेटलेल्या अग्निकुंडामध्ये स्वतःचा देह त्याने समर्पित केला. पण हे करत असताना विचार केला, भगवंता जेवढं आयुष्य तू दिलं, जेवढी बुद्धी तू दिली, मी तुझं कार्य करण्याचा प्रयत्न केला. अगर मेरी सेवा प्रामाणिक रही है तो भगवान कृपा कीजिए और जीवन का एक नया आयाम मुझे दीजिए. आणि भगवान शंकरांना प्रार्थना केली, झडकरी घालवुडी त्रिपुरारी, झडकरी घालवुडी त्रिपुरारी. धडकरी घालवुडी त्रिपुरारी, धडकरी. पूर्ण दयेचा सागर म्हणविची, पूर्ण दयेचा सागर. पूर्ण दयेचा सागर म्हणविची,
पूर्ण दयेचा सागर म्हणविसी, म्हणून दुःखावारी, म्हणून दुःखावारी झडकरी घालवुडी त्रिपुरारी, झडकरी घालवुडी त्रिपुरारी, झडकरी घालवुडी त्रिपुरारी. भगवान शंकरांची प्रार्थना केली आणि त्या अग्निकुंडामध्ये देह समर्पित केला. आणि 5 मिनिट झाल्यापर्यंत अंगाला अजून दाह कसा लागत नाही, म्हणून राजाने डोळे उघडून बघितलं. ऐसा धावा करुनी त्वरित, उडी टाकिली प्रज्वलिताग्नित. राजाने भगवान शंकरांना प्रार्थना केली, प्रभु अगर मैं तेरा काम करते करते जी नहीं सकता हूं तो इतना तो सौभाग्य दीजिए कि आपका काम करते करते मैं अपने प्राण छोडू. आणि राजाने त्या यज्ञ कुंडामध्ये उडी मारली. ऐसा धावा करुनी त्वरित, उडी टाकिली प्रज्वलिताग्नित. तो कुंडातून उमे सहित विश्वनाथ, प्रकटोनी झेलिला वरचेवरी. आणि बराच वेळ झाला तरी अग्नी लागत नाहीये म्हटल्यानंतर राजाने डोळे उघडले आणि वर बघितलं तर एक विशाल पुरुष ज्याच्या मांडीवरती राजा बसला होता. कौन होते? जब मध्य प्रदेश में जाता हूं, इसी कथा को हिंदी भाषा के माध्यम से प्रस्तुत करता हूं, तो ये चौपाई हम सुनाते हैं. जटाजूट सुरसरी लसे, लसे बाल विदुभाल. जटा का मतलब केश, सुरसरी, सुरसरी का मतलब है गंगा. जटाजूट सुरसरी लसे, लसे बाल विदुभाल. बाल विदु का मतलब है बाल चंद्रमा. और व्याल माल गल महलसत. व्याल का मतलब है सर्प. आपल्याकडे म्हणणं आहे ना, आपलं गीत गातो, गळ्यामध्ये सर्पांच्या माळा. जागच्या जागी नाचलं. नळ आलेले नसतात पण जमीन ओली झालेली असते. गळ्यामध्ये सर्पांच्या माळा. जटाजूट सुरसरी लसे, लसे बाल विदुभाल. और व्याल माल गल महलसत, प्रणत पाल पशुपाल. सियावर रामचंद्र की जय, सियावर रामचंद्र. बोला सियावर रामचंद्र की जय. उमापति महादेव की जय. पवन सुत हनुमान की जय. बोलो भाई सब संतन की जय जय. मध्य प्रदेश में कथा का आनंद इस प्रकार उठाते हैं लोग. बघितलं भगवान शंकर आणि पटकन भगवान शंकरांच्या मांडीवरनं खाली उडी मारली आणि विचारलं, भगवान आप कब पधारे? तो भगवान हंसते हुए पूछते हैं कि बेटा मैं कब तेरे साथ नहीं था. जहां तक कि तुम शाकाहार, सदाचार, सत्य, अहिंसा, अपरिग्रह, मातृ पितृ सेवा का काम करते रहो, मैं तुम्हारे साथ हूं. तो भगवान दिखाई कैसे नहीं दिए? तो बोले तूने देखा ही नहीं, तू अपनी सेवा में इतना व्यस्त था. आणि तिथेच परमात्मा येतो. आई वडिलांची सेवा करणाऱ्या पुंडलिकासाठी भगवान येतात. सांगितलं, प्रभू राजा मी तुझ्यावरती प्रसन्न आहे, काही मागून घे. आता राजाला जसं सांगितलं काही मागून घे, तेवढ्यात राजाला म्हाताऱ्याचे शब्द आठवले. डाव्या डोळ्याने चकणी, नाकाने नकटी, पुढचे 2 दात पडलेले आणि उजव्या गुडघ्याचं फ्रॅक्चर झालेली म्हातारी बायको त्या म्हाताऱ्याला दे. भगवान म्हणले, राजा मैं तेरे को दे रहा हूं, उसके लिए क्यों मांग रहे हो? प्रभु उसको उसकी मिल जाए तो बदले में मेरे को भी मेरी मिल सकती है. आणि बघितलं तर तिकडनं कीर्तिमालिनी हसत हसत येत होती. सांगितलं, तू कुठे अगोबाई गो, कुठे सिंह गेलो, काही कळलं. तुम्ही इतकी गंमत झाली ना बायांना, असं इतकी गंमत झाली ना. 2 बाया एकमेकांशी, अगोबाई आम्ही बाजारात गेलो ना, इतकी गंमत झाली. काय केळावर ना यांचा पाय कचर गेला, खपकन पडी गेले. गंमत आहे का? ही काही गंमत आहे? पण भगवान शंकर प्रसन्न झाले. सांगितलं, प्रभू मला आता काय म्हणले, बेटा तुला एकच आज्ञा आहे, घरी जा. आज त्या स्त्रीला वाचवण्यासाठी तू सिंहाला बाण मारला. तुझ्या मनात, हो प्रभू मेरे हाथ से हिंसा हुई, इसका मुझे खेद है, दर्द है. सांगितलं, नाही बेटा हिंसा का समर्थन नहीं करो.
मगर कहीं अनिवार्य हो जाए तो अहिंसा को बढ़ावा देने के लिए किंचित धर्म मान्य हिंसा करना भी हमें मंजूर है। प्रभु आप, हाँ हाँ मैं कहता हूं। आणि आशीर्वाद दिला, आयुष्मान भव, दीर्घायुषी भव। सांगितलं प्रभु बस इतनी ही कृपा रहे तो बहुत है। मगर घर पे गया ना तो दादा दादी कहते हैं कि पेंडे कब खिलाओगे। गल्ली वाले म्हणतात पेढे कधी द्याल, इतकी साधी गोष्ट आहे का, 150 रुपये थोडी प्रश्न सुटते। सांगितलं कोई चिंता मत करो, ऐसा बालक पैदा होगा जो इन सभी सद्गुणों का अंगीकार करते हुए अपने जीवन का यापन करेगा और देव, देश और धर्म सबके कल्याण की और जगत के कल्याण की कामना करेगा। दोन्ही हात जोडले, सांगितलं प्रभू हातात धनुष्य धारण केले, पण कोणाला दादागिरी करण्यासाठी नाही। कोणी जर आमच्या गायीची मान कापेल, कोणी जर आमच्या आईच्या पदराला हात घालेल, कोणी जर आमच्या देशाचं स्वातंत्र्य धोक्यात आणेल, तर प्रभु थोडीफार हिंसा झाली तर मला क्षमा करा, वैसे तो मैं अहिंसा का पुजारी हूँ। बोले कैसे? आणि तिथे राजा म्हणला दया तिचे नाव भूतांचे पालन, दया तिचे नाव भूतांचे पालन, हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा। तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण। गुण गायी नावडी हेची माझी सर्व गोडी, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, 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 हेची दान